नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. कृपा करणाऱ्या देवाला विसरण्याची प्रायनिश्चित भाग 2. मामांनी संध्याकाळपर्यंत त्याची वाट पाहिली. तिकडे चंडकापाचा 2 मुले खेळत असताना डोक्यावर घराचे दार व वरची छावणी फळी पडली. मुले बेशुद्ध झाली, रक्तबंबाळ झाली. त्या सुमारास 50 रुपये देऊन एका माणसाला मामाने चंडकापाला बोलवण्यास पाठवले. मुलांना दवाखान्यात पाठवावं असं निरोपही दिला. त्यानंतर 2 दिवसांनी चंडकप्पा मामाकडे आला. मंत्रांचा अवतारा केला. बकरी पाणी पिऊ लागली, पाण्यात नाचू लागली. एवढं रामायण झालं तरी मामा चंडकाप्पाला म्हणाले, चंडकाप्पा, तू असेपर्यंत तुझ्या घरातून सोन्याचा धूर निघेल. तुझ्या घराला माझा रखवाला पहारा आहे. नंतरच्या काळात सिद्धप्पा उर्फ चंडकाप्पाने 30 एकर जमीन खरेदी केली. गायी, म्हशी आणि बैलांनी गोठा भरला. घरासोबत ती आली. सुखात दिवस चाललेले होते. परंतु एक मुलगा मामांचा म्हणजे एका मुलाने मामांच्या कळपाच्या सेवेला वाहून द्यायचे ठरले आहे. या गोष्टीचा चंडकप्पाला पूर्ण विसर पडला होता. पुढे 1970 साली चंडकप्पाच्या घरावर मोठा दरोडा पडला. सुमारे 25 तोळ सोनं, चांदीचे 125 रुपये नाणे, शिवाय 4000 रुपये रोख रक्कम गेले. मंत्रतंत्रात तो हुशार होता, पण पोलीस पाटलाला त्याने रिपोर्ट देऊ नये अशी तंबी दिली. अशी 6 महिने गेले. चोरांनी सोनं, चांदी इत्यादी गोकाक पेठेत सराफच्या दुकानात विकले, पण तिथेच त्यांना संशयामुळे पोलिसांनी पकडलं. रिमांड मिळवले. चौकशीची चक्र फिरू लागले. माराला भिवून चोराने सत्य मालक सांगितला. मुरगुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला होता. कर्नाटकात चोरीची फर्याद नव्हती. पोलीस बुधनीला आले. पोलीस पाटलाला व नागरिकांना विचारू लागले. लोकांनी सत्य ते सांगितले. चंडकप्पा भिवून माझं काही गेलं नाही म्हणत होताच. पोलिसांची खात्री झाली. त्यांनी सोनं, चांदी इत्यादी सर्व चंडकप्पाला परत दिले. तुझ्या घराला माझी राखण आहे या मामांच्या शब्दाचाही महिमा होता. तरीही चंडकप्पाला आपले वचन पाळवण्यास वाटत नव्हतं. गुरुदक्षिणा देव वाटत नव्हती. अलीकडे त्याला श्रीमंतीची नशा म्हणजे संपत्तीचा मंद चढला होता. आपल्या मुलांना मामांच्या बकऱ्यांच्या राखणीला त्याने कधीही पाठवलं नाही. गुरुसेवेची जणू त्याला लाज वाटत असावी. पुढे 1986 साली चंडकप्पाच्या क्रमांक 2च्या मुलाने सोमप्पाने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चंडकप्पाला मामांच्या वाक्याची आठवण झाली. सतत 4-5 तास तो प्रेताजवळ बसून रडत होता. त्यांच्या तोंडून सतत एकच वाक्य होतं, अरे मामा, हा मुलगा दिलास कशासाठी आणि नेलास कशासाठी? परंतु आपली चूक त्याला पैशाच्या धुरामुळे वेळीच कळाली नव्हती. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. असेच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय बाळूमामा.